आर्थिक बेशिस्तीवरती कॅगने ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्टपणाने म्हटलंय की वास्तववादी अर्थसंकल्प मांडा. त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी खर्च आणि त्याची बिलं त्याचा ताळमेळच जमत नाही. 49,000 कोटी काही संस्थांना दिले. त्या संस्था कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत हे काय माहितीच नाही. म्हणजे 50,000चा खर्चाचा आतापताच 50,000 कोटी आहे, आतापताच लागत नाही. त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही, खर्च करायला पैसा नाही, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे. हे आता कॅट स्लॅम स्टील्स रायझिंग फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगने सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपल्यावरचं कर्ज भयंकर गतीने वाढत आहे, महाराष्ट्रावरचं कर्ज गतीने वाढत आहे असं कॅग म्हणते, मी नाही म्हणते. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते, मी नाही म्हणत. हा 22-23चा अहवाल आत्ता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, वास्तववादी राहू द्या. वास्तवाचं भान हरवलेलंच आहे सरकार. 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय करणार आहे? पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते. ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते. हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे. हा पैसा आमच्या घामाचा पैसा आहे. त्या पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे. 49,000 कोटी रुपयाचा आतापत्ताच लागत नाही. देणे घेणे याचा आतापत्ताच लागत नाही आहे. काम कितीचं लिहिलं, बिलं कितीची दिली, काही आतापत्ता लागत नाही. आणि काय त्याला गंभीरताही नाही असं कॅगचं म्हणणं आहे. हे गंभीर आहे प्रकरण. 50,000 कोटीचा हिशोब न लागणं, या आर्थिक बेशिस्तीबद्दलही कॅगने ताशेरे ओढले. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्या सर्वसामान्यांचे हातातले 50,000 कोटी रुपये गेले कुठे? कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय? वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं कॅगला का म्हणावं लागतंय? आम्ही नाही म्हणत आहे. या देशातली अकाउंट्स मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या एफडीतनं हे पैसे येत नाही. जे हजार 2,000 कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना, ते कुठनं आणणार ते सांगा आता, जेव्हा कॅगने हा अहवाल काढलाय. जा तुला दिले 1,000 कोटी, आम्हाला म्हणते जा दिला 100 कोटी. अरे तुमच्या घरातले पैसे तेच कॅगने दिलंय. महामंडळांना 50,000 कोटीचा ठोठा. ही महामंडळ आहे कुठली? म्हणजे आजकाल तोटा बिटा लाखात यायचा, पण अरे तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो आहे हेच कळत नाही. 50,000 कोटी म्हणजे माझ्या गाडीचा मला बसवून त्या कॉम्प्युटरवर वगैरे हे करावं लागेल. 50,000 crores इज हाऊ मेनी झिरोज? महाराष्ट्रावरती कॅगने असे ताशेरे उडलेले 70 वर्षात कधी बघितलेले नाहीत. इतका आक्षेप, गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार कॅगने केली आहे असं 70 वर्षात कधी दिसले नाही.
64 वर्षात, टू बी प्रिसाइज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.